दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, त्यात सातत्य ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 48व्या एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। आज सकाळी 9:30 वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित 48वी एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन, राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी आणि भारत सरकार एनटीपीसीचे संचालक, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते आणि स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत झाला आहे। या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आपण ही स्पर्धा सुरू आहे। त्यावेळेला शाळीग्राम टूर्नामेंट म्हणून ही स्पर्धा सुरू होती, मात्र कालांतराने ते बंद पडली। म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे। येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टूर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली। 48 वर्षांपूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली। आज आणि अखंडितपणे ही स्पर्धा सुरू आहे। या टूर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत 750हून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत असल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं। यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे। ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचंही त्यांनी सांगितलं। या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेलेत। नवीन खेळाडूंना आवाहन करू की विकेटवर टिकता आलं पाहिजे। दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असंही केळकर यांनी सांगितलं। त्यांनी संपूर्ण होते काय सांगाल? मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली। त्यावेळेला पण शाळीग्राम टूर्नामेंट म्हणून चालायची, ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे, पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर क्रिकेटर आहेत, रणजी प्लेयर आहेत। पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत, आता हे हयात नाही आहेत। त्याच्यानंतर आमचे काका, अशी सगळी जी क्रिकेटमधली होती, मी यंगेस्ट होतो, त्यांच्या मनात आलं की ही टूर्नामेंट चालली पाहिजे, ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टूर्नामेंट सुरू केली 48 वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे। या टूर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे 750-800 खेळाडू हे निरनिराळ्या राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत। कारण याला मान्यता आहे, याला अफिलिएशन आहे आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य नंतरच्या काळामध्ये लाभलं। आज या मुलांना अतिशय सुंदर विकेटवर खेळायला मिळते। आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे। हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही, ज्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत आणि या टूर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले। नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निरनिराळ्या टीममध्ये आपल्याला दिसायचे, परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे। हे या ठाणे जिल्ह्यातल्या या एन.टी. केळकर मेमोरियल टूर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल की वैशिष्ट्य आहे। सर, नवीन जे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत, ते सहभागी होतात, त्यांना काय आवाहन करणार? नाही, त्यांना मी एवढंच आवाहन करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल। आता फास्ट लाईफमुळे, सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि 2020च्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे, संयम आहे। विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे, ते राहणं देखील त्यांनी शिकायला पाहिजे। आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर सारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं
आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जाल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं असून आता सर्वांचंच लक्ष हे मतदानाच्या निकालाकडे लागलं आहे. मतदान मोजणीची प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत तसंच सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आलेत. हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. तसंच काही मतमोजणी केंद्रांबाहेर वाहनं उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी दरम्यान केंद्रांबाहेर उमेदवार तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे मतमोजणी केंद्राजवळील परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि या प्रक्रियेचा त्रास नागरिकांना होऊ नये या अनुषंगानं वाहतूक विभागाकडून जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाहतूक बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी चुरस सुरू झाली आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि शरद पवार गटाचे मुंब्रा कळवा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याचा दावा केलाय. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 160हून अधिक जागा मिळतील असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी विचारलं तर आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. मुख्यमंत्री पदाचा निर्णय 23 नोव्हेंबर नंतर घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री पदासाठी उर्वरित चेहऱ्यांबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला असून भारतीय जनता पक्ष जर एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अजिबात आवडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शेजारी राहतात. आपण त्यांचा नेहमीच आदर करतो आणि यापुढेही त्यांना पाठिंबा देत राहू. जनतेनं वाढती महागाई लक्षात घेऊन मतदान केलं असून विशेषतः मुंब्रा कळवा विधानसभेच्या जनतेनं शांततेत मतदान केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. आतापर्यंत कसं होतं, निवडणुका व्हायच्या, खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून आता पैसा पकडले जाणं, पोलिसांवर खूप दबाव येणं, पोलिसांच्या शारीरिक बोलीवरून समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही. पोलीस प्रचंड खोटं बोलायचे. हे सगळं सीएमच्या आशीर्वादाशिवाय थोडी झालं असेल. पण अर्थात सीएमचं मी हे करणार अभिनंदन केलं की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन केलं. पक्षाची भूमिका मोठी असणार आहे यामध्ये, त्यामुळे अपक्षांना देखील
अपक्षांचा भाव वाढणार आहे असा एक्झिट पोल आलेला आहे. काय सांगाल तुम्ही देखील गेल्या आणीमध्ये असताना? अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही. आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न. पवार साहेबांचं गौतम अदानी- अमित सरकार बद्दल आणि शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण, वाहनाचा ताबा कोणाकडे? शरद पवारांकडे. गौतमी अदानींच्या विरोधात गौतमी नायडे